मोबाईल हातात, गेम सुरू आणि हळूहळू आयुष्य संपत जाते। ही फक्त स्टोरी नाही, हा इशारा आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची गाव, 24 वर्षाचा आदित्य कोळी, सामान्य कुटुंब, जबाबदाऱ्या आणि मध्येच आला ऑनलाइन गेमिंगचा नाद। सुरुवात झाली फक्त 5,000पासून, पण गेम जिंकण्याच्या हव्यासात रक्कम वाढत गेली, हजार, लाख आणि शेवटी कर्जाचं डोंगर। इतकंच नाही, स्वतःचा मोबाईलही 35,000 विकला फक्त पैसे परत मिळवण्यासाठी। पण गेममध्ये रिवेंज नसतो, इथे फक्त नुकसानच होतं। वडिलांचं वर्षभरापूर्वीच निधन झालं होतं, घराची जबाबदारी आणि डोक्यावर वाढत गेलेलं कर्ज, यातून तो मानसिक तणावात गेला आणि मग एक धक्कादायक निर्णय, घरातच गळपास घेऊन आयुष्य संपवलं। घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत त्याने स्पष्ट लिहिलं, ऑनलाइन गेमिंगमुळे मी कर्जात बुडलो। मित्रांनो, गेमिंग वाईट नाही, पण पैशांसाठी, जिंकण्यासाठी, हरलेलं परत मिळवण्यासाठी खेळणं हेच व्यसन बनतं। आज हजारो तरुण या सापळ्यात अडकलेत। पहिल्यांदा मजा, मग सवय आणि शेवटी व्यसन। जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कुणाला असा त्रास होत असेल, बोलून दाखवा, मदत घ्या, कारण टोकाचं पाऊल हा उपाय नाही। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।